मित्रांनो मित्रांनो आज आपण एखाद्या फाईल किंवा प्रोग्रामचा डेस्कटॉपवर शॉर्टकट कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. कुठल्याही फाईलचा किंवा प्रोग्रामचा तुम्हाला शॉर्टकट तयार करायचा असेल तर त्या फाईलला सिलेक्ट करून सर्वप्रथम घ्या. जसे की आता फाईल 2 या फाईलचा मला शॉर्टकट तयार करायचा आहे. त्यासाठी मी फाईल सिलेक्ट झाल्यानंतर राईट क्लिक करून सेंड टू डेस्कटॉप क्रिएट शॉर्टकट करणार आहे. डेस्कटॉप क्रिएट शॉर्टकटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या फाईल 2 चा डेस्कटॉपवर एक शॉर्टकट तयार झालेला दिसेल. हा शॉर्टकट समजा मला ओपन केल्यानंतर डायरेक्टली इथं ती फाईल ओपन करता येईल. त्याच्यात मला चेंजेस देखील करता येतील. हे चेंजेस मी इथं सेव्ह पण करू शकतो. ही फाईल मध्ये जे काही चेंजेस केलेत हे मूळ फाईलमध्ये पण तुम्हाला जशाला तसे पाहायला मिळतील. समजा ही फाईल डिलीट जरी झाली तरी ओरिजिनल फाईल तुमची ज्या ठिकाणी आहे, जसं की ही फाईल सॉफ्टवेअर फोल्डरमध्ये होती, तुम्हाला ही ओरिजिनल फाईल इथे जशाला तशी पाहायला मिळेल. थँक्यू.